Now next point is differential, or next chapter is the differential equations. So in differential equation chapter, we will see the first order and second order derivative type of equations. Okay. In differential equation, we will see the first order, second order type of derivative. First order derivative, second order derivative type of equations. Okay, so generally जे differential equation असतं ते कोणत्या फॉर्म मध्ये असतं बघा. So generally differential equation is in the form like x dy plus y dx equal to 0. तर हा फॉर्म चेंज होऊ शकतो, but generally differential equation ह्या फॉर्म मध्ये असतं. Okay, where dx and dy are known as डिफरन्शियल इक्वेशन्स. ओके, सो तुम्हाला डेफिनेशन्स वगैरे नाही विचारत. ओके, सो जनरली जे डिफरन्शियल इक्वेशन असतात ते ह्या टाइप मध्ये असतं, बट दिस इज अ बेसिक टाइप. ओके, एकदम बेसिक टाइप आहे. अजून भरपूर सारे फर्स्ट ऑर्डर मध्ये, फर्स्ट ऑर्डर म्हणजे काय की तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढता dy बाय dx. सो दिस इज फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. तुम्ही डबल डेरिव्हेटिव्ह काढला की d स्क्वेअर y upon dx square. So this is second order derivative. Okay, so ह्या टाइप मध्ये पण dy by dx तुमच्या इक्वेशन मध्ये x into dy by dx असू शकतं, y into d square y upon dx square y असू शकतं. ओके, ह्या टाइप मध्ये असू शकतं, किंवा dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर असं पण असू शकतं इक्वेशन मध्ये. बघा आता dy by dx आणि d square y upon dx square म्हणजे हा d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर आणि dy बाय dx चा ब्रॅकेटचा स्क्वेअर, दिस इज नॉट सेम. ओके, आता ते कसं ते तुम्हाला सांगते. म्हणजेच डिफरन्शियल इक्वेशन मध्ये एकतर हा सिंपल फॉर्म असू शकतो हा वाला, किंवा तुमच्या इक्वेशन मध्ये फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असेल, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असेल, किंवा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा स्क्वेअर क्यूब असं असू शकतं, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा पण स्क्वेअर क्यूब असं असू शकतं. हे रिप्लेस होऊ शकतात पॉइंट. ओके, सो ह्या टाइप मध्ये आता बघा तुम्हाला काय सांगितलं मी की d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर इट इज नॉट सेम ॲज dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर. आता कसं ते सांगते तुम्हाला. आता सपोज मी तुम्हाला दिलं y इज इक्वल टू x क्यूब. ओके, सो ह्याला जर मी डिफरन्शिएट केलं डेरिव्हेटिव्ह तर काय आला 3x स्क्वेअर. ओके, आता dy बाय dx जर ब्रॅकेट स्क्वेअर केलं तर माझं dy बाय dx ची व्हॅल्यू काय 3x स्क्वेअर. सो 3x स्क्वेअरचा स्क्वेअर करायचा. सो आन्सर काय येणार 9x रेस टू. सो दिस इज dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, नाउ व्हॉट इज d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर. सो जो तुम्ही y ला डिफरन्शिएट केलेलं यू विल गेट फर्स्ट ऑर्डर दॅट इज dy बाय dx. सो जो dy बाय dx त्याला परत डिफरन्शिएट करायचं. सो हा 3 कॉन्स्टंट तसाच आणि x स्क्वेअरचा काय 2x डेरिव्हेटिव्ह. ओके, सो 3 into 2 6x. सो d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आली 6x आणि dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आली 9x स्क्वेअर. सो दिस बोथ आर द डिफरंट थिंग्स. ओके, सो d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर मीन्स व्हॉट की डबल डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढायचं. ऑलरेडी तुम्ही फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढणार आणि परत त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. ओके, आणि इथे काय dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स काय जो फर्स्ट टाइम तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढणार त्याचा डबल डेरिव्हेटिव्ह त्याचा डायरेक्टली स्क्वेअर करायचा. ओके, सो तुमचे जे डिफरन्शियल इक्वेशन्स असतात ते कोणत्या कोणत्या फॉर्म मध्ये असतात बघा. एक तर बेसिक फॉर्म x dy प्लस y dx इक्वल टू 0, किंवा dy बाय dx असू शकते इथे, किंवा y इंटू dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर क्यूब असं n किती काही असू शकतं. ओके, इथे पण काही टर्म्स असू शकतात. सो ह्या टाइप मध्ये तुमचे डिफरन्शियल इक्वेशन्स असतात. ओके, सो फर्स्ट पॉइंट काय बघा. आता तुम्हाला व्हॉट इज डिफरन्शियल इक्वेशन असं विचारणार नाही. सो फर्स्ट जो पॉइंट आहे डिफरन्शियल इक्वेशन मधला तो आहे फाइंड द ऑर्डर अँड डिग्री ऑफ अ differential equation. Find the degree, order and the degree of a differential equation. Okay, so first I will write the definition, then I will explain to you. Okay, so what is order of a differential equation? The order of, आता d लिहिते for differential equation. d
that is differential equation is order of highest order derivative appearing in the differential इक्वेशन. ओके, सो बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की डिफरन्शियल इक्वेशन मध्ये dy बाय dx असू शकतं, त्याच्यानंतर d स्क्वेअर बाय अपॉन dx स्क्वेअर असू शकतं, परत ह्या डेरिव्हेटिव्ह डबल डेरिव्हेटिव्ह काढल्यावर परत अजून एकदा आपण डेरिव्हेटिव्ह परत त्याचाच काढला तर हे असू शकतं. म्हणजेच काय y इज इक्वल टू एक्स क्यूब आहे. सो dy बाय dx काय आलं 3x स्क्वेअर. ओके, d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर काय आलं 6x. मग ह्या 6x चा परत जर डेरिव्हेटिव्ह काढला तर d क्यूब y अपॉन dx क्यूब इक्वल टू 6. 6x चा डेरिव्हेटिव्ह काढला तर 6. ओके, सो हे झालं डेरिव्हेटिव्ह म्हणजे ऑर्डर. ठीक आहे. सो आता तुमच्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये जर मोर दॅन वन टर्म असतील डेरिव्हेटिव्हच्या, म्हणजे ही पण डेरिव्हेटिव्ह काढलेलीच टर्म आहे. ओके, त्याच्यानंतर ही पण डेरिव्हेटिव्ह आहे आणि ही पण डेरिव्हेटिव्ह आहे. मग ऑर्डर नेमकी कोणती कन्सिडर करायची? इथे ऑर्डर नाही, म्हणजे फर्स्ट ऑर्डर झाला हा, इथे सेकंड ऑर्डर आणि इथे थर्ड ऑर्डर. मग नेमकी फर्स्ट ऑर्डर आहे या इक्वेशनची 2 आहे की 3 आहे, हे कसं आयडेंटिफाय करायचं की हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ची टर्म कोणती आहे. तर हायेस्ट ऑर्डर एकतर ऑर्डर 1 चा आहे, 2 ऑर्डर आणि 3 ऑर्डर. सो हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कोणता आहे? हायेस्ट ऑर्डर असलेले डेरिव्हेटिव्हची टर्म काय आहे? 3 आहे. सो ऑर्डर काय येणार या पर्टिक्युलर डिफरन्शियल इक्वेशनची 3. ओके, आपण ह्याचे भरपूर सारे एक्झाम्पल्स बघणार आहे. सो तुमच्याकडे डिफरन्शियल इक्वेशन मध्ये जेवढ्या डेरिव्हेटिव्हच्या टर्म असतील त्यातली हायेस्ट ऑर्डर ज्या टर्मची आहे दॅट विल बी द ऑर्डर ऑफ युअर डेरिव्हेटिव्ह. ओके, नाउ डिग्री. सो डिग्री मीन्स व्हॉट बघा पॉवर. ठीक आहे. नाउ द डिग्री of differential equation is the degree of highest order derivative okay, the degree of डेरिव्हेटिव्ह डिफरन्शियल इक्वेशन इज द डिग्री ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रिव्हियस मध्ये काय काय होतं, dy बाय dx ची एक टर्म होती, सपोज d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर प्लस d क्यूब y अपॉन dx क्यूब. ओके, सो हायेस्ट ऑर्डर काय 3. ओके, सो 3 झाली ऑर्डर. मग डिग्री काय? ज्याची हायेस्ट ऑर्डर आहे त्याचीच डिग्री बघायची. डिग्री म्हणजे होल ह्याचा पॉवर, तर पॉवर काहीच नाही म्हणजे डिग्री काय आली ह्याची 1 आली. ओके, आता बघा जर मी असं दिलेलं आहे तुम्हाला इक्वेशन. ओके, ठीक आहे. आता इथे मी फक्त काय दिलेलं आहे तुम्हाला डी क्यूब y अपॉन dx क्यूब. ओके, तो पहिले ऑर्डर फाइंड आउट करायचं. ओके, आता हे इक्वेशन दिलं आणि तुम्हाला मी सांगितलं की व्हॉट इज फाइंड द ऑर्डर अँड द डिग्री ऑफ दिस गिवन डिफरन्शियल इक्वेशन. देन हाऊ विल यू फाइंड? सो फर्स्ट फाइंड द हायेस्ट ऑर्डर. तो ह्याची ऑर्डर काय झाली? इथे काहीच नाही म्हणजे 1 झाली, ह्याची काय झाली 2 झाली आणि ह्याची काय झाली 3 झाली. सो हायेस्ट ऑर्डर काय 3. सो 3 इज अ ऑर्डर. ओके, मग डिग्री पण काय बघायची? ज्याची हायेस्ट ऑर्डर आहे त्याचीच बघायची. आता तुम्ही म्हणताल की ह्याची 1, आता डिग्री म्हणजे होल ह्याचे पॉवर. सो होल ह्याची पॉवर काहीच नाही, सो 1 आली. ह्याची मी तुम्हाला 2 दिलेली आहे आणि ह्याची पण काय दिलेली नाहीये, सो काय आली 1 आली. ओके, सो डिग्री मग हायेस्ट डिग्री नाही कन्सिडर करायची. हायेस्ट डिग्री काय? तुम्ही ज्याची ऑर्डर केलेली ना स्पेसिफाय त्याचीच डिग्री, मग ती लेस असेल तरी चालेल. सो ह्या इक्वेशनची डिग्री काय आली 1 आली आणि ऑर्डर काय आली 3. ओके, जो हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असेल त्याचीच डिग्री तुम्हाला लिहावी लागते. ओके, सो फक्त तुम्हाला काय करायचे? ऑर्डर प्रॉपर फाइंड आउट करायची. ऑर्डर प्रॉपर फाइंड आउट झाली की डिग्री त्याच डिफरन्शियल और त्याच टर्मचे असणार आहे. ओके, सो फर्स्ट वी विल टेक सम ऑफ द एक्झाम्पल्स. सो फर्स्ट एक्झाम्पल, फाइंड first type of example that can be asked in exam, order and the degree of differential equation. Okay, so first example आहे dy upon dx bracket cube minus
डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल टू 0. ओके, सो व्हॉट इज द ऑर्डर? बघा आता हायेस्ट ऑर्डर, तर ऑर्डर काय सांगितलं मी तुम्हाला, इकडची पाहिजे. ओके, सो इथे काहीच दिलेलं नाही म्हणजे काय 1 आहे आणि इथे काय आहे 2 आहे. सो 2 डिवाय बाय dx मध्ये हायेस्ट काय आहे 2 टर्म्स मध्ये हा 2. सो ऑर्डर काय आली 2 आणि मग त्याचीच डिग्री, मग त्याची जरी इथे 3 आहे पण मग इथे काहीच नाही दिलं म्हणजे काय आहे 1 आहे. सो ह्याची डिग्री काय आली 1. ज्याची हायेस्ट ऑर्डर आहे त्याच टर्मची काय लिहायची, डिग्री लिहायची. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. बघा सिंपल एक्झाम्पल, dy बाय dx प्लस 2y इज इक्वल टू एक्स क्यूब. ओके, सो ह्याच्यामध्ये एकच टर्म आहे dy बाय dx ची. सो त्याची ऑर्डर इथे काहीच नाहीये म्हणजे काय आली 1 आली. ओके, आणि डिग्री इथे पण काहीच नाही दिलेलं म्हणजेच काय आली, डिग्री पण 1 आली. ओके, इझी आहे हे एक्झाम्पल. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल वी विल सी. d cube y upon dx cube plus 3 into dy by dx bracket cube plus 2 into dy by dx equal to 0. ओके, सो बघा आता हायेस्ट ह्याचं काय आली बघा आता ऑर्डर काय येणार आता ह्याची ऑर्डर. हायेस्ट बघा ह्याची 3 आहे, इथे काय आहे dy बाय dx आहे म्हणजे इथे 1 आहे, इथे 1 आहे. ओके, डिग्री म्हणजे पूर्ण पॉवर आणि ऑर्डर म्हणजे पहिले इनसाइड. सो इथे पण काय नाही दिलेलं म्हणजे 1 आणि 1 आहे. सो हायेस्ट ऑर्डर काय येणार आहे 3 येणार आहे. सो ह्याची ऑर्डर काय आली 3 आली आणि डिग्री त्याच टर्मची. सो डिग्री आणि ब्रॅकेट इथे काहीच नाही दिलेलं वरती, लाईक इथे 3 दिलेलं आहे क्यूब, तसं इथे काहीच नाही म्हणजे 1. सो 1 आली डिग्री. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता ह्या टाइपचं एक्झाम्पल आल्यावर काय करायचं बघा, स्क्वेअर रूट मध्ये एक्झाम्पल आल्यावरती काय करायचं. सो आता सपोज तुम्हाला दिलं डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर इक्वल टू रूट मध्ये y मायनस dy बाय dx. ओके, आता जर तुम्हाला स्क्वेअर रूटची एखादी टर्म असेल तर आणि तुम्हाला सांगितलं की फाइंड द ऑर्डर अँड डिग्री ऑफ दिस टाइप ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन वेअर द डिफरन्शियल इक्वेशन कंटेन्स अ स्क्वेअर रूट ऑफ अ टर्म, स्क्वेअर रूटची टर्म असेल. सो फर्स्ट डायरेक्टली राईट डाऊन करण्याच्या आधी काय करायचं, स्क्वेअरिंग म्हणजे स्क्वेअर रूट काढून टाकायचं. सो स्क्वेअरिंग बोथ साइडचा स्क्वेअर केला तर स्क्वेअर रूट निघेल. सो ह्याचा जर स्क्वेअर केला सो डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअरचा जर स्क्वेअर केला तर आलं ब्रॅकेट स्क्वेअर. आणि कोणत्या पण रूट मध्ये जर नंबर असेल त्याचा जर स्क्वेअर केला देन रूट ए आला स्क्वेअर. सो रूट मध्ये काय y मायनस dy बाय dx. सो स्क्वेअर केल्यानंतर राहिलं dy बाय dx. ओके, नाउ फाइंड द हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. तर ऑब्विसली ह्याचं 1 आहे. ओके, सो ह्याचं काय आहे 2 आहे. सो ऑर्डर आली 2 आणि त्याच टर्मची मग डिग्री काय येणार 2 येणार. जर तुम्ही विदाउट स्क्वेअरिंग केलं असतं तर ऑर्डर तुम्हाला 2 मिळाली असती बरोबर, पण मग डिग्री तुम्ही त्याचीच मग काय लिहिली असती 1 लिहिली असती, पण दॅट इज काय आलं असतं रॉंग आलं असतं. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल नाउ. Now next example बघा, find the order and the degree d square y upon dx square minus dy by dx minus xy square equal to 0. Okay, equal to 0. Now again square root ची टर्म आली पण सिम्प्लिफाय करायचं बघा. डायरेक्टली स्क्वेअर करण्यापेक्षा जर एकच स्क्वेअर रूटची जी टर्म आहे ना स्क्वेअर रूट असलेली ती फक्त एकच ठेवायची LHS किंवा RHS ला. ओके, सो ही एका साइडला ठेवल्यानंतर हे दोन्ही पण जर आपण RHS ला आणले तर दोन्ही पण काय होणार प्लस होणार. ओके, मायनस मायनस ते प्लस होणार. नाउ स्क्वेअरिंग बोथ साइड. सो बोथ साइडचा स्क्वेअर केल्यानंतर
डी स्क्वेअर वाय अपॉन डीएक्स स्क्वेअरचा जर स्क्वेअर केला तर स्क्वेअर रूट मधलाच नंबर राहिला, सो हाच राहिला. ओके, त्याच्यानंतर dy अपॉन dx प्लस xy ब्रॅकेट स्क्वेअर, हे दोन टर्म आले, सो यांचा स्क्वेअर केला. ओके, सो ह्याला जर पुढे जर तुम्ही सॉल्व्ह केलं a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युलाने, सो a चा स्क्वेअर काय येईल, dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, इथं डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 2 इंटू dy बाय dx आणि b काय xy स्क्वेअर प्लस x स्क्वेअर y रेस टू 4b स्क्वेअर. ओके, सो आता आपलं झालं सिम्प्लिफाय. आता ऑर्डर फाइंड आउट करायची. सो हायेस्ट ऑर्डर काय, इथे 2 आहे, इथे 1 येईल आणि इथे पण 1 येईल. सो हायेस्ट ऑर्डर आहे 2, सो 2 आणि त्याचाच डिग्री काय आहे दिलेली नाहीये, म्हणजे डिग्री काय आली त्याची 1 आली. इथे जरी 2 आहे डिग्री, पण ह्याची ऑर्डर 1 आहे आणि ह्याची ऑर्डर 2 आहे, सो आपल्याला हायेस्ट ऑर्डर घ्यायची आणि त्याचीच डिग्री फाइंड आउट करायची. ओके, सो नाउ दिस इज नेक्स्ट एक्झाम्पल. इम्पॉर्टंट एक्झाम्पल होतं बघा हे. त्याच्यानंतर नेक्स्ट आता y इज इक्वल टू बघा आता 1 प्लस dy अपॉन dx ब्रॅकेट स्क्वेअर raised to 3 upon 2 divide by d square y upon dx square. ओके, नाउ आता हे कसं फाइंड आउट करायचं. ओके, सो फर्स्ट ह्याला सिम्प्लिफाय करून घ्या. एक्सक्यूज मी, फर्स्ट ट्राय टू सिम्प्लिफाय इट. ओके, सो पुढे कसं सिम्प्लिफाय करणार बघा, हे डिवाइड इकडे आल्यावरती मल्टिप्लाय होणार. सो y इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर, देन इथे राहिलं 1 प्लस dy अपॉन dx ब्रॅकेट स्क्वेअर रेस टू 3 अपॉन 2. ओके, आता हा जो फ्रॅक्शनल पॉवर आपल्याला रिमूव्ह करायची असते बघा, सो ही फ्रॅक्शन पॉवर जर आपल्याला रिमूव्ह करायची आहे तर म्हणजे हा 2 जर आपल्याला घालवायचा आहे, फ्रॅक्शन म्हणजे काय 3/2 मधला आपल्याला फ्रॅक्शन घालवायचं, म्हणजे 2 खालचा जरी गेला तरी वरती 3 राहील ना. सो आपण जर ह्याचा स्क्वेअर केला म्हणजे 3/2 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 जाईल, फक्त 3 राहील. सो इथे काय आहे बघा, फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरला 2 आहे ना, सो स्क्वेअर करायचा, 3 असेल तर क्यूब करायचा, आलं लक्षात. सो आपण जेव्हा स्क्वेअर करणार आहे तेव्हा बघा काय येईल, मग y स्क्वेअर डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर, दोन्ही साइडचं स्क्वेअर करायचं, स्क्वेअरिंग बोथ साइड्स. ओके, त्याच्यानंतर 1 प्लस आता ह्या टर्म ही पूर्ण, ह्याचा जर मी स्क्वेअर केला तर हा 2 जाणार, मग फक्त काय राहणार 2 इंटू 3 राहणार. ओके, म्हणजे 2 आणि त्याला परत 3 राहणार. ठीक आहे, आता हे मी डायरेक्टलीच लिहिणार आहे इथे. थ्री बाय 2 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर तो 2 कट होणार आहे. ओके, सो फक्त राहणार काय 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर आणि रेस टू 3. ओके, सो हे a प्लस बी क्यूब फॉर्म्युला अप्लाय करायची गरज नाही. जरी पण तुम्ही क्यूब फॉर्म्युला अप्लाय करा तरी पण इथलं तर चेंज नाही होणार आहे, नाही हे तर 1च राहणार आहे. dy बाय dx ब्रॅकेट रेस टू 6 येऊ शकतं. dy बाय dx स्क्वेअर आहे, त्याचा क्यूब केला तर 2 इंटू 3 काय येऊ शकतं 6 येऊ शकतं, पण dy बाय dx ब्रॅकेट रेस टू 6 येऊ शकतं. पण इथं म्हणजे ह्याचा ऑर्डर नाही चेंज होते, ऑर्डर 1च राहते. तुमची डिग्री 3 होईल, 4 होईल, 5 होईल, 6 होईल. ओके, बट ऑर्डर ह्याचीच जास्त आहे 2 ची. सो आपली ह्याची ऑर्डर काय आली, फ्रॅक्शन गेला, फ्रॅक्शनची पॉवर गेली की मग डायरेक्टली ऑर्डर फाइंड आउट करायची 2 आणि मग त्याची रिस्पेक्टिव्ह डिग्री काय आली 1 आली. ओके, सॉरी डिग्री पण काय आली रिस्पेक्टिव्ह 2 आली. आपण अजून घेऊयात फ्रॅक्शनचे, मग तुम्हाला प्रॉपर कळेल. फक्त जी फ्रॅक्शन आहेत ना डिनॉमिनेटरचं ते रिमूव्ह करायचं, मग त्याच्यासाठी तुम्हाला कितीनी मल्टिप्लाय करायचं बोथ साइडला ते बघावं लागेल. ओके, नाउ बघा आता अनदर क्यूब रूट ऑफ डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर इक्वल टू dy बाय डी स्क्वेअर रूट मध्ये. आता एक स्क्वेअर रूट एक क्यूब आहे, सो स्क्वेअरिंग बोथ साइड करून चालणार नाही. जर दोघींकडे स्क्वेअर रूट असतं किंवा एकाच साइडला जर स्क्वेअर रूट असतं तर आपण स्क्वेअरिंग बोथ साइड केलं असतं. सो फर्स्ट आता नेमकं काय करायचं आहे,
त्याच्यासाठी बघा रूट क्यूब रूट म्हणजेच काय 1/3. बेसिक इंडायसेसचे रूल आहेत. रूट ए म्हणजेच a raised to 1/2. क्यूब रूट मध्ये a means what a raised to 1/3. फोर्थ रूट मध्ये a means what a raised to 1/4. सो इथं क्यूब रूट आहे 1/3. इथे स्क्वेअर रूट आहे. सो dy/dx. ओके, आता फ्रॅक्शन पॉवर रिमूव्ह करण्यासाठी ह्या दोघांचा एलसीएम घ्यायचा. आता मगाशी फक्त फ्रॅक्शन 3/2 होतं म्हणून आपण 2 नी स्क्वेअर केला, 2 नी मल्टिप्लाय केलं. ओके, सो आता इथे 3 आणि इकडे 2 आहे. सो हे फ्रॅक्शन जाण्यासाठी जर आपण या दोघांच्या एलसीएम नी मल्टिप्लाय केलं पॉवरला, म्हणजेच कशानी 6 नी. सो आपण काय करणार आता, टेकिंग 6th पॉवर ऑन बोथ साइड. बघा त्यांचा एलसीएम काढायचा, आपल्याला फक्त फ्रॅक्शनची जी पॉवर आहे ती रिमूव्ह करायची. बघा ओके, सो मी 6 का केलं, बिकॉज 6 ला 3 नी पण डिवाइड होतं आणि 2 नी पण डिवाइड होतं. ओके, सो आपलं राहणार काय बघा पुढे, d²y/dx². पॉवर करायचं 6 नी. सो 1/3 ऑलरेडी आहे. ओके, आणि त्याचा पॉवर केला परत 6. ओके, इक्वल टू dy/dx 1/2 इज ऑलरेडी देअर अँड नाउ 6 पॉवर. ओके, फ्रॅक्शन पॉवर काढून टाकायची. नाउ हे 6, 3 1 जा 3, 3 2 जा 2. सो 1 into 2 2. सो काय राहिलं, d²y/dx² ब्रॅकेट रेस टू 2. ओके, इक्वल टू 2 1 जा 2, 2 3 जा 3. सो काय राहिलं, dy/dx ब्रॅकेट रेस टू 3. ओके, आलं आता सॉल्व्ह झालं. सो हायेस्ट ऑर्डर ह्याची 2 आहे, ह्याची 1 आहे. सो ऑर्डर काय आली 2 अँड डिग्री पण काय आले 2 आली. ओके, ठीक आहे. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट अजून थोडस वेगळं एक्झाम्पल घेऊयात आपण. सो बघा आता, d²y/dx² इक्वल टू रूट मध्ये y प्लस dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, एका साइडला स्क्वेअर रूटची टर्म आहे. सो स्क्वेअरिंग बोथ साइड. सो स्क्वेअर केल्यानंतर d²y/dx² त्याचा स्क्वेअर येणार. ओके, आणि स्क्वेअर रूटचा स्क्वेअर केल्यानंतर स्क्वेअर रूट मधलाच नंबर येतो. सो dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर. नाउ फाइंड आउट द हायेस्ट ऑर्डर. दिस इज 2, दिस इज 1. सो ऑर्डर आली 2 आणि त्याचीच पॉवर डिग्री पण काय आली 2 आली. ओके, हे झालं नेक्स्ट एक्झाम्पल. नाउ वी विल सी द अनदर एक्झाम्पल. d²y/dx² इक्वल टू क्यूब रूट मध्ये 1 प्लस dy/dx. ओके, सो आता ह्याला क्यूब आहे. सो d²y/dx² इज इक्वल टू, सॉरी, सो काय करणार, 1 प्लस dy/dx रेस टू 1/3 आहे. सो हा 3 आहे ना, सो 1/3 आहे. सो 3 इथला फ्रॅक्शन पॉवर घालवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आता इकडे तर काहीच नाहीये ना. सो एलसीएम हा 3 झाला. सो आपल्याला काय करावं लागेल, टेकिंग थर्ड पॉवर ऑन बोथ साइड. बोथ साइडचे थर्ड पॉवर म्हणजेच काय, क्यूब. याचा आला क्यूब इक्वल टू, आता बघा 1 प्लस dy/dx 1/3 ऑलरेडी आहे आणि त्याची थर्ड पॉवर म्हणजे 3 3 गेलं. सो फक्त फ्रॅक्शन पॉवर आपल्याला काढून टाकायची. सो हे काय राहिलं, हे ऑलरेडी इथं 3 आलेलं आहे. ओके, इक्वल टू इथे फक्त 1 प्लस dy/dx राहिलं.
बिकॉज ह्या 3 गेल्यानंतर पॉवर 1 म्हणजेच काहीच नाही. ओके, सो डिग्री ऑब्विसली ऑर्डर ह्याची 2 आहे, ह्याची 1 आहे, सो आपल्याला ऑर्डर 2 घ्यावी लागेल आणि डिग्री काय आली मग त्याच टर्मची डिग्री पॉवर दॅट इज 3. ओके, हे झालं नेक्स्ट एक्झाम्पल. नाव पुढे नाव नेक्स्ट एक्झाम्पल बघा. y minus x into dy by dx upon dy by dx equal to dy by dx bracket square. ओके, सो याला सिम्प्लिफाय एकदम इझी बघा. इथे काय पॉवर वगैरे करायची गरज नाही. हे x dy by dx लिहिलं की dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा इकडे डिवाइड आहे, इकडे आल्यावरती मल्टिप्लाय होणार, सो dy by dx आलं. ओके, सो पुढचे काय येणार y minus x into dy by dx equal to हे बघा dy by dx चा ब्रॅकेटचा स्क्वेअर into dy by dx म्हणजेच काय आलं dy by dx क्यूब. ओके, आता बघा या केसमध्ये दोन्ही पण ऑर्डर 1 1 आहे. मग कोणती घ्यायची ज्याची डिग्री जास्त आहे. ओके, सो ऑर्डर 1 and डिग्री 3. आणि लक्षात दोघांची पण जर 1 1च असेल तर मग ऑर्डर कोणतेही घ्या, मग ऑर्डर तर 1 आणि डिग्री पण 1च येणार आहे, पण दोघांची ऑर्डर सेम आहे पण डिग्री डिफरंट आहे. मग ज्याची डिग्री जास्त आहे ती ऑर्डर घ्यायची. ओके, पण ऑर्डर जर मॅक्झिमम आहे तर तीच घ्यायची. ज्या टर्मची ऑर्डर लार्ज आहे तीच टर्म घ्यायची आणि त्याच टर्मची काय घ्यायची डिग्री. पण ऑर्डर जर सेम असतील तो ज्या टर्मची डिग्री जास्त आहे ती टर्म घ्यायची. ओके, नाउ नेक्स्ट आहे बघा डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर इक्वल टू 4th रूट मध्ये y प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, सेम तसं क्यूबच्या ऐवजी फक्त 4th रूट आहे बघा. आता बघा पहिल्यांदा याला सिम्प्लिफाय करून घ्या. पहिल्यांदा रूट काढून टाकायचं जे आहे ते. इथे काय आलं रेस टू 1/4 बिकॉज 4th रूट आहे. ओके, नाव इथे फक्त फ्रॅक्शन 4च आहे, इथे काहीच नाहीये, सो 4 टेकिंग 4th पॉवर. ओके, ऑन बोथ साइड. सो काय आलं इथं डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर रेस टू 4 आणि इथे जर 4 4 जाणार म्हणजे राहणार काय फक्त तिथे 1, सो राहिलं काय y प्लस dy बाय dx ब्रॅकेट फक्त स्क्वेअर राहिला 4th पॉवर घेतल्यानंतर. ओके, सो ह्याची डिग्री 1 ऑर्डर 1 आहे आणि ह्याची 2 आहे, सो ऑर्डर काय येणार 2 येणार आणि डिग्री काय येणार ऑब्विसली दॅट इज 4 येणार. ओके, तर हे झाले तुमचे ऑर्डर आणि डिग्रीचे एक्झाम्पल. नाउ नेक्स्ट टाइप ऑफ एक्झाम्पल आहे आता फाइंड द ऑर्डर अँड डिग्री मध्ये डिफरेंशियल इक्वेशन इज गिवन अँड देन यू हॅव टू फाइंड आउट द ऑर्डर अँड डिग्री. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज फॉर्मेशन ऑफ डिफरेंशियल इक्वेशन. ओके, डिफरेंशियल इक्वेशन तुम्हाला रेडी करायचं आहे dy बाय dx च्या फॉर्म मध्ये. ओके, सो ते रेडी करताना तुम्हाला काय फॉलो करायचं आहे बघा. डिफरेंशियल इक्वेशन फॉर्म करायचंय तुम्हाला. डिफरेंशियल इक्वेशन दिलेलं नसणार आहे, यू हॅव टू फॉर्म दॅट डिफरेंशियल इक्वेशन. ओके, सो प्रोसेस काय आहे बघा, एक्सप्लेन करेल मी, फक्त पहिले स्टेप लिहून घ्या. स्टेप 1 काय आहे बघा, ऑब्झर्व द गिवन रिलेशन carefully and find out the number of arbitrary constant present in relation किंवा जे इक्वेशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंट किती आहेत ते फाइंड आउट करायचं आहे. लेट बी की एन असतील. ओके, आर्बिट्ररी कॉन्स्टंट मीन्स 3 2 अशा व्हॅल्यू नाही. जिथे व्हेरिएबल यूज केले अदर दॅन एक्स वाय म्हणजे ए यूज केला असेल, एम यूज केला असेल, सी यूज केला असेल, बी यूज केला असेल, आर यूज केला असेल अदर दॅन एक्स वाय. ओके, कॉन्स्टंट अशा व्हॅल्यू नाही. दीज आर द आर्बिट्ररी कॉन्स्टंट. ओके, सो पहिल्यांदा जे तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे फर्स्ट यू हॅव टू फाइंड आउट द टोटल नंबर ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट प्रेझेंट इन दॅट रिलेशन. ओके, सपोज वी कन्सिडर देर आर
टोटल n आर्बिट्ररी कॉन्स्टंट असं आपण कन्सिडर केलं काय की टोटल देयर आर n आर्बिट्ररी कॉन्स्टंट. ओके, नाउ नेक्स्ट स्टेप काय आहे, differentiate the given relation successively n times. जेवढे आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे तेवढ्या टाइम्स डेरिव्हेटिव्ह काढायचा. म्हणजे फर्स्ट ऑर्डर जर 2 आर्बिट्ररी कॉन्स्टंट असतील तर तुमच्या dy by dx पण येणार आणि d square y अपॉन dx square पण येणार, म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह काढायचा. जर 3 आर्बिट्ररी कॉन्स्टंट असेल तर डबल डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर परत त्याचा थर्ड टाइम डेरिव्हेटिव्ह काढायचा. ओके, हे काढायचं. त्याच्यानंतर स्टेप 3, नाउ वी हॅव टोटल n plus 1 equations including original relation. Okay, now from that equation or with the help of that n plus 1 equation, eliminate the arbitrary constant AC, arbitrary constant using n plus 1 equations. बघा, आपल्याला जे गिवन रिलेशन असेल दॅट इज युअर फर्स्ट इक्वेशन. ओके, नाउ इफ देयर आर n नंबर ऑफ, सपोज n आपण 2 आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे, तर मग हा एक फर्स्ट इक्वेशन असेल तर तो तुम्हाला त्याचा दोनदा डेरिव्हेटिव्ह काढायला लागेल. सो एक dy by dx असेल आणि अजून एक d square y by dx square असेल. सो आर्बिट्ररी कॉन्स्टंट जर 2 असेल तर तुमच्याकडे टोटल किती इक्वेशन असतात, n plus 1, म्हणजे 2 आर्बिट्ररी कॉन्स्टंट टाइम्स डेरिव्हेटिव्ह काढलेला आणि एक गिवन रिलेशन. सो त्या टोटल n plus 1 इक्वेशनचा यूज करून तुम्हाला ओरिजिनल रिलेशन मधून आर्बिट्ररी कॉन्स्टंट काय करायचे, रिमूव्ह करायचे. सो दॅट विल बी युअर फायनल डिफरन्शियल इक्वेशन. मग रिमूव्ह करण्यासाठी त्या 3 इक्वेशनचा यूज करून तुम्ही सबस्टिट्यूशन वगैरे कोणत्या पण मेथड यूज करू शकता. ओके, सो फर्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, जे गिवन रिलेशन दिलेलं आहे फ्रॉम दॅट रिलेशन यू हॅव टू फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन. First from that relation find out the number of arbitrary constant. Okay, suppose there are n arbitrary constants, so you have to successively derivative that relation for n number of times. So तुम्हाला सिलेबस मध्ये max 2 असणार आहेत आर्बिट्ररी कॉन्स्टंट, म्हणजे तुम्हाला डबल डेरिव्हेटिव्ह पर्यंतच काढायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. डिग्री लेवलला मग तुम्हाला एक्स्ट्राचे आहेत. ओके, इथे तुम्हाला एकतर 1 आर्बिट्ररी कॉन्स्टंट असेल किंवा 2, त्याच्यापेक्षा जास्त येणार नाही. सो यू हॅव टू मॅक्झिमम यू हॅव टू फाइंड द डबल डेरिव्हेटिव्ह. ओके, सो आपण असं म्हणूया की n आर्बिट्ररी कॉन्स्टंट असेल तर तुम्हाला n टाइम्स सक्सेसिव्हली त्या इक्वेशनला डिफरन्शिएट करावं लागतं. ओके, सो आफ्टर डिफरन्शिएटिंग यू विल गेट टोटल n plus 1. इफ यू हॅव 1 आर्बिट्ररी कॉन्स्टंट देन 1 टाइम तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल आणि ओरिजिनल रिलेशन मीन्स 2 रिलेशन असतील. सो जेवढे आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे प्लस 1 तुमच्याकडे इक्वेशन्स येतील. मग त्या इक्वेशन वरून तुम्हाला काय करावं लागतं, जे आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत ते रिमूव्ह करावे लागतात, म्हणजे तुमच्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये हे आर्बिट्ररी कॉन्स्टंट आले नाही पाहिजे. ओके, सो तुम्हाला काय मिळणार, मग ते डिफरन्शिएट मधून आर्बिट्ररी कॉन्स्टंट रिमूव्ह करण्यासाठी यू कॅन यूज एनी मेथड, सबस्टिट्यूशन वगैरे काही पण. ओके, so we will start with the examples of the formation of differential equations. So we will start with the example. Form the differential example कसा असतं बघा question. Form the differential equation whose equation is y is equal to ax square. Okay, so first given काय आहे तुम्हाला इक्वेशन y is equal to ax square. Okay, equation number 1. Now किती आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे, ओनली 1. ओके, सो आपल्याला फक्त एकदाच डिफरन्शिएट करावं लागेल. ओके, ॲज देर इज ओनली 1 आर्बिट्ररी कॉन्स्टंट only 1 arbitrary ry परत constant. So differentiate equation 1 for 1 time. Okay, so we get काय मिळणार, y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx आणि a कॉन्स्टंट आहे ना,
सो काय एक्स स्क्वेअरचा 2x, सो काय 2ax. ओके, सो हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. सो आपल्याकडे आर्बिट्ररी कॉन्स्टंट 1 असेल, सो वी विल गेट द 2 इक्वेशन 1n प्लस 1 आर्बिट्ररी कॉन्स्टंट प्लस 1. सो 1 आहे, सो 1 प्लस 1 2 इक्वेशन मिळाले, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. तर आपल्याला काय करायचं, हा रिमूव्ह करून टाकायचा. ओके, सो आपण इक्वेशन 2 वरून a ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो बघा. dy बाय dx आणि हा 1 अपॉन 2x, म्हणजे हा जो 2 आणि x इकडे मल्टिप्लाय आहे a ला, ते LHS ला आल्यावर काय होणार, डिवाइड होणार, इक्वल टू a. सो a ची व्हॅल्यू मिळाली, तर आपण काय करू शकतो, पुट व्हॅल्यू ऑफ a इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मधून आपल्याला आर्बिट्ररी कॉन्स्टंट रिमूव्ह करून टाकायचे. ओके, सो इक्वेशन 1 मध्ये आपण a ची व्हॅल्यू टाकल्यानंतर आपल्याला काय मिळेल बघा, y इज इक्वल टू a ना ax स्क्वेअर. सो a ची व्हॅल्यू काय 1 अपॉन 2x इंटू dy बाय dx आणि इंटू x स्क्वेअर ऍज इट इज. ओके, सो हा x स्क्वेअर आणि हा x गेला. सो फायनल तुम्हाला काय मिळालं, y इज इक्वल टू x अपॉन 2 dy बाय dx. ओके, सो दिस इज युअर फायनल इक्वेशन. ह्यालाच आपण और असं पण करू शकतो बघा, हा 2 इकडे आणला तर 2yx इंटू dy बाय dx. एक मिनिट, सिम्प्लिफाय करू शकता. आता तुम्हाला ऑप्शन येणार आहेत ऑनलाईन एक्झाम असेल तर. सो कसं करायचंय बघा, आता ऑप्शन चेक करायचे. जर तुमचा हा ऑप्शन असेल कोणता, हा इथपर्यंत, तर ठीक आहे, इथेच स्टॉप करायचं. जर पुढे कोणता असेल तर बघा, हा 2 इकडे आला 2yx dy बाय dx, तर हा ऑप्शन असेल तर ठीक आहे, नसेल तर ह्याला परत सॉल्व्ह करायचं. x dy बाय dx मायनस 2y इज इक्वल टू 0. ओके, सो x dy बाय dx एका साइडला ठेवला, 2y प्लस आहे तो मायनस आणला आणि इक्वल टू 0. तर हे झालं तुमचं डिफरन्शियल इक्वेशन. आता बघा, तुम्ही म्हणताल की x dy बाय dx इकडे आणले ना, पण बघा जरी तसं केलं 2y, मग हा मायनस x dy बाय dx आला इक्वल टू 0. ओके, सो x ची टर्म पहिली असते कधी पण आणि फर्स्ट टर्म कधी पण मायनस नकोय. सो आपण त्याला जर पॉझिटिव्ह केलं तर मग जी बाकीच्या टर्म आहेत त्या पॉझिटिव्हच्या निगेटिव्ह होणार आणि निगेटिव्हच्या पॉझिटिव्ह होणार. आलं लक्षात? सो हे आलं, ठीक आहे. तर हे झालं तुमचं फर्स्ट इक्वेशन. आपण अजून पुढे बघूया, मग तुम्हाला अजून प्रॉपर आयडिया येईल. कधी कधी तुम्हाला सबस्टिट्यूशनची पण गरज पडत नाही बघा. सपोज तुम्हाला दिलं xy इज इक्वल टू c स्क्वेअर आणि यू हॅव टू, तुम्हाला सांगितलं फाइंड द फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन. सो हियर इक्वेशन नंबर 1. नाउ देर आर or there is one arbitrary constant. So differentiate equation 1 with respect to x for one time only. एकदाच करायचं because one arbitrary constant आहे. So xy product rule. सो x तसाच ठेवला, डेरिव्हेटिव्ह ऑफ y काय असतो, dy बाय dx प्लस y तसाच ठेवला आणि डेरिव्हेटिव्ह बाय x काय असतो 1. ओके, आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह ऑलवेज 0 असतो. सो आर्बिट्ररी कॉन्स्टंट गेलाच आहे. सो आपल्याला पुढे सबस्टिट्यूट वगैरे करायची गरज नाही. इक्वेशन 1 मध्ये आपल्याला फायनल इक्वेशन मिळालेलं आहे. जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढला आणि त्याच्यातून आर्बिट्ररी कॉन्स्टंट जर गायबच झाला, देन नो नीड टू substitute the value of that arbitrary constant in equation 1. The derivative, after calculating or finding the derivative, if you will get the equation without arbitrary constant, then that is your final differential equation. Okay, now next example. X square plus y square is equal to a square. Now here is also one arbitrary constant. That is a. So differentiate equation 1 with respect to x for one time. एकच आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे. सो x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x, y स्क्वेअर चा 2y आणि y च्या टर्मचा काढलाय म्हणून dy बाय dx. इम्प्लिसिट फंक्शन m2 मध्ये. ओके, a स्क्वेअर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. सो ह्याच्यातून a जो की आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे तो आलेलाच नाही. सो दिस इज युअर फायनल डिफरन्शियल इक्वेशन. ओके, नाव ह्याच्यातून पण बघा 2 कॉन्स्टंट कॉमन निघू शकतो. सो x प्लस y
dy अपॉन dx इक्वल टू 0. मग हा 2 इकडे गेल्यानंतर तो 0 होऊन जाणार. सो फायनल x plus y into dy by dx equal to 0. This is your final answer. Now next example. Y is equal to cx plus c minus c cube. Okay, so this is equation number 1. आता ह्याच्यामध्ये c 3 times आहे, पण c हा एकच आहे ना, a b c असं नाहीये. So here is also here only one arbitrary constant. Okay, so differentiate equation 1 with respect to x for one time only. Okay, so आता y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx. c कॉन्स्टंट आहे, सो c तसाच, आणि x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1. इथे फक्त कॉन्स्टंट आहेत, सो याच्या पुढे 0 येऊन जाणार. ओके, सो फायनल काय मिळालं तुम्हाला dy by dx is equal to c. आता ह्याच्यातून c आहे, सो तो कॉन्स्टंट तो रिमूव्ह झालेला नाहीये. सो आता आपण c ची व्हॅल्यू इथे इक्वेशन मध्ये 1 मध्ये टाकू शकतो. So put value of c in equation 1. बघा, जर तुमचं डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर if equation is free from arbitrary constant, then that will be your final differential equation. Okay, and if that equation contains the arbitrary constant, then somehow you substitute the values of that arbitrary constant into equation 1 to get the equation free from the arbitrary constant. Okay, so c ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर c च्या तिथे dy by dx टाकायचं. सो dy by dx ब्रॅकेट मध्ये x प्लस dy by dx मायनस dy by dx आणि क्यूब. ओके, सो पुढे काय येणार बघा, dy by dx क्यूब. ओके, सो y is equal to x dy by dx plus dy by dx minus dy by dx bracket cube. So this is your, आता ह्याच्यात arbitrary constant कुठे दिसतोय का c? नाही. So this is your final differential equation. Okay, now next example. आता important example आहे बघा, sin cos आहे त्याच्यामध्ये. बघा, आता form the differential equation if y is equal to a sin x plus b cos x. Now there are two arbitrary constants, so we have to differentiate successively for the twice. Okay, so where here a and b, याला equation number 1 द्या, where a and b are two arbitrary constant, so we have to differentiate equation 1 for twice. Okay, so twice differentiate केल्यानंतर पहिल्यांदा y चा dy by dx, a constant तसंच, sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x, b तसाच, आणि cos x चा डेरिव्हेटिव्ह minus sin x असतो, सो इथे minus sin आलं. This is equation number 2. Okay, now we have to again differentiate because there are two arbitrary constant. So d square y upon dx square, again a constant, cos x चा डेरिव्हेटिव्ह असतो minus sin x, so here minus sin x, आणि sin x चा असतो plus cos x, so minus b cos x. b constant आहे ना, सो तसं झालं. ओके, नाउ आता पुढे काय करणार बघा, सो आपण आता ऍडिशन करू शकतो का बघा, युजिंग 1. आता आपल्याकडे हे टोटल 3 इक्वेशन्स आहेत. ओके, सो ह्यांचा यूज करून आपल्याला इक्वेशन 1 मधून आर्बिट्ररी कॉन्स्टंट काय करायचे, किंवा काहीतरी करून आपल्याला सबस्टिट्यूशनची मेथड यूज करा. अजून कोणती तुम्हाला मेथड ऑफ सबस्टिट्यूशन वेगवेगळे येतात, तर ते एनी हाऊ आपल्याला काय करायचं आहे, हे रिमूव्ह करायचं आहे. ओके, सो आता इथे बघा a sin x आहे प्लस b cos x आहे. ओके, सो इथे बघा मायनस a sin x आहे आणि मायनस b cos x आहे. सो आपण काय करू शकतो बघा, जे थर्ड इक्वेशन आहे d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर, त्याच्यातून आपण मायनस जर कॉमन काढलं तर काय आलं, a sin x प्लस b cos x. आलं लक्षात.
आता a sin x प्लस b cos x हे काय इक्वल टू y दिलेले. ओके, सो सिन्स y इज इक्वल टू a sin x प्लस b cos x. ओके, सो पुट आपण ह्याला 3 करूयात. सो पुट व्हॅल्यू किंवा आपण डायरेक्टली काय करूया, बाय इक्वेशन 1 आपल्याला काय मिळेल, डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस वाय. आपण ही जी व्हॅल्यू आहे ही रिप्लेस केली y ने, मायनस वाय. सो इकडे आणा आता तो y, dx स्क्वेअर प्लस y इज इक्वल टू 0. सो दिस इज युअर फायनल व्हॅल्यू. एनी हाऊ आपल्याला काय करायचं आहे, जे आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत ते रिमूव्ह करायचे आहेत. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. हे इम्पॉर्टंट एक्झाम्पल होतं बघा. तुम्हाला जास्त वेटेज नाहीये फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन अँड ऑफ ऑर्डर आणि डिग्रीला. एक जास्तीत जास्त मॅक्स 4 मार्क्सचा असेल. ओके, याच्या पुढचे जे आहेत आपल्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट करायचे, ते तुमचे जास्त मार्क्सचे आहेत 16 to 20 मार्क्स मध्ये. ओके, सो नेक्स्ट आहे फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन इफ y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. ओके, सो दिस इज इक्वेशन नंबर 1. आता इथे फक्त 1 arbitrary constants आहे. So here only one a arbitrary constant. So differentiate equation 1 for once किंवा one time. Okay. So y square x square चा कसा 2x असतो तसं y square चा 2y आणि इम्प्लिसिट फंक्शन जे डेरिव्हेटिव्ह काढलं, y टर्मचा तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढला की dy बाय dx लिहायचं. जसं x चा डेरिव्हेटिव्ह 1 असतो. ओके, तसं y चा पण 1 असतो आणि y डेरिव्हेटिव्ह काढला y टर्मचा, सो तुम्ही dy बाय dx लिहिला. म्हणून आपण y चा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट 1 इंटू dy बाय dx लिहिण्यापेक्षा dy बाय dx लिहितो. ओके, सो तसंच करायचं आहे. सो y स्क्वेअरचा लाईक x स्क्वेअरचा 2x असतो तसं y स्क्वेअरचा 2y, y टर्मचा काढलाय सो dy बाय dx. देन 4a कॉन्स्टंट आहे आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. सो आपल्याला a रिप्लेस करायचा आहे. सो आपल्याला a ची व्हॅल्यू कशी, किंवा हा 4a डायरेक्टली आपण 4a ची व्हॅल्यू काय टाकू शकतो, 2 dy बाय dx. ओके, सो पुट व्हॅल्यू ऑफ 4a फ्रॉम इक्वेशन 2 टू इक्वेशन 1. ओके, सो काय येईल, y स्क्वेअर इक्वल टू इथला जो 4a आहे तो डायरेक्टली रिप्लेस करायचा 2y dy बाय dx आणि x जो आहे तो ऍज इट इज. ओके, सो पुढे काय येणार बघा. पुढे आपण काय करू शकतो, आता याला y स्क्वेअर इज इक्वल टू 2xy dy बाय dx. ओके, सो हे पण असू शकते इक्वेशन, किंवा हा जो एक y बघा आणि इथे एक y, सो एक एक कट होऊ शकतो ना. हा जो y आहे ना, हा इकडे मल्टिप्लाय ना, सो इकडे डिवाइड होणार ह्याला आणि 2x dy बाय dx तसंच राहील. ओके, हे सुद्धा तुमचं फायनल आन्सर असू शकतं. ऑप्शन मध्ये चेक करायचं. जरी थेरी पेपर असेल तरी तुम्हाला इथपर्यंत केलं तरी पण मार्क्स आहेत. पुढे बघा, ह्या y ला आपण इकडे डिवाइड करू शकतो. सो y इज इक्वल टू 2x dy बाय dx, ह्याला सुद्धा मार्क्स आहेत. किंवा आपण काय करू शकतो बघा, 2x dy बाय dx मायनस y इक्वल टू 0. ओके, सो दिस इज ऑल्सो राईट, दिस इज ऑल्सो राईट. आणि हे नाही, ह्याला पुढे सॉल्व्ह करायचं. सो हे 3 मध्ये तुम्हाला येऊ शकतं. ओके, इथपर्यंत पण राईट आहे आपलं, बिकॉज आर्बिट्ररी कॉन्स्टंट रिमूव्ह झालेला आहे जो a होता तो. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल बघा, y is equal to c square plus c upon x. Okay, so this is equation number 1. Now here is also one arbitrary constant, that is c. So differentiate equation 1 for one time or once. Okay, so y चा येणार dy by dx इक्वल टू सी स्क्वेअर कॉन्स्टंट, त्याच्यासोबत x ची टर्म नाही, सो इट विल बी डायरेक्ट 0. देन हा c कॉन्स्टंट आणि 1 अपॉन x चा काय असतो, मायनस 1 अपॉन x स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह असतो. ओके,
सो आपण सी ची व्हॅल्यू काढू शकतो ना याच्यावरून. सो इथे जर असं केलं मायनस एक्स स्क्वेअर डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू सी. बघा हा मायनस आहे ना, हा इकडे दिला ना, एक्स स्क्वेअर डिवाइड इकडे आल्यावरती मल्टिप्लाय केला. सो दिस इज इक्वेशन नंबर 2. ओके, नाव आपण इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू टाकू शकतो. सो पुट व्हॅल्यू ऑफ सी फ्रॉम इक्वेशन 1 इक्वेशन 2 टू इक्वेशन 1. Okay, so what we will get? Y is equal to minus x square dy by dx bracket square. बघा c चा स्क्वेअर आहे ना, सो c means minus x square upon dy by dx त्याचा स्क्वेअर प्लस c upon x. सो c काय आहे minus x square dy by dx upon x. हा x जो आहे तो. ओके, नाउ y is equal to minus x square चा स्क्वेअर म्हणजे काय आलं इथं पॉझिटिव्ह x square dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, प्लस आता बघा हे मायनस होऊन जाईल, प्लस मायनस मायनस आणि हा एक एक्स जाणार. सो राहिलं काय मायनस एक्स डीवाय बाय डीएक्स. ओके, सो पुढे याला कसं सॉल्व्ह करणार आता? सो बघा इथे आता आर्बिट्ररी कॉन्स्टंट रिमूव्ह झालेला आहे. सो एवढंच ठेवलं तरी चालेल, बघा काहीच हरकत नाहीये, किंवा एक्सच्या टर्म इकडे आणल्या वायची टर्म इकडे नेलं तरी चालेल. ओके, सो दिस इज युअर फायनल आन्सर. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. वन मोर एक्झाम्पल घेऊयात. Form the differential equation if y is equal to 4 into x minus a bracket square. Okay, so आता here is also only one arbitrary constant. So differentiate equation 1 for one time only. Okay, so y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx, 4 कॉन्स्टंट तसंच, आणि x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 2x. सो ओके, सो इथे काय येईल 2 into x minus a. आलं लक्षात, ह्याला पूर्ण x कन्सिडर करायचं. ठीक आहे, म्हणजेच dy बाय dx इज इक्वल टू काय आलं 8 into x minus a. सो आपल्याला काय करायचंय, हा x a काढायचा आहे, पण a आता x सोबत आहे. सो x जरी काय आलं तर आपल्याला मेन एम काय आपलं की रिमूव्ह द आर्बिट्ररी कॉन्स्टंट a. सो आपण असं करू शकतो dy बाय dx हे 1/8, 8 इथे मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावर डिवाइड होणार इंटू x मायनस a. सो ह्याला इक्वेशन नंबर 2 करू. सो x मायनस a च्या तिथे आपण ही व्हॅल्यू टाकू शकतो. सो पुट व्हॅल्यू ऑफ x मायनस a फ्रॉम इक्वेशन 2 टू इक्वेशन 1. ओके, सो व्हॉट वी विल गेट, y तसाच, 4 पण तसाच, आणि x मायनस a ब्रॅकेट स्क्वेअर आहे त्याच्या ऐवजी 1/8 dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर, बिकॉज x मायनस a ची ती व्हॅल्यू आहे, त्याचा स्क्वेअर करायचं म्हणजे आपल्याला x मायनस a ब्रॅकेट स्क्वेअर ची मिळेल. ओके, सो y इज इक्वल टू 4 इंटू 1/64 8 चा स्क्वेअर इंटू dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, सो 4 1 जा 4, 4 16 जा 64. ओके, सो फायनल आन्सर काय आलं बघा तुमचं, y इज इक्वल टू 1/16 dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, सो हे आन्सर आहे, एवढंच ठेवलं तरी चालेल, किंवा पुढे काय करायचं बघा अजून, आर्बिट्ररी a तर गेला ना निघून, सो दॅट विल बी युअर फायनल आन्सर. जर तुम्हाला पुढे सॉल्व्ह करायचं असेल तर काय आले आपलं 1/16 dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर. सो तुम्ही असं पण करू शकता, y इज इक्वल टू dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर. सो दिस इज सेम ॲज dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 16y. ओके, a इज इक्वल टू b लिहिलं म्हणजेच काय b इज इक्वल टू a. ओके, सो हे आणि हे सेमच झालं. ओके, नाउ दिस इज द अनदर एक्झाम्पल. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल बघा, थोडस इम्पॉर्टंट आहे बट डिफरंट काइंड ऑफ आहे बघा. y इज इक्वल टू a इंटू e रेस टू bx, इक्वेशन नंबर 1. नाउ हियर आर टू
arbitrary constant. So we have to differentiate for 2 times. Okay, so 2 arbitrary constant. व्यवस्थित लक्ष द्या. Constant A and B. Okay, so differentiate equation 1 for 2 times. ओके बघा ईच एक्झाम्पल मध्ये डिफरंट सोल्युशन आहे. कधी आपण इक्वेशन नंबर 2 ची व्हॅल्यू ए मध्ये टाकतो, कधी व्हॅल्यू न टाकता सॉल्व्ह होतं. ओके ठीक आहे. सो आता हे एकदम डिफरंट आहे. असं नाही सांगू शकत की सेम टाईपनीच ऑल एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे असतात. ओके आपल्याला ईच टाइम डिफरंट सिम्प्लिफिकेशनच्या टेक्निक्स यूज करावे लागतात, जे की आपण बेसिक मॅथ्स मध्ये शिकलेलो आहे स्कूल लेवलला. ओके सो सिंपल ज्या सिम्प्लिफिकेशनच्या टेक्निक्स आहेत दॅट वी हॅव टू यूज आफ्टर फाइंडिंग द डेरिव्हेटिव्ह. ओके सो फर्स्ट टाइम डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर डीवाय बाय डीएक्स. ओके वायचा ए कॉन्स्टंट आहे आणि ई रेस टू एक्सच असतो आणि एक्स ला जो कोइफिशियंट आहे तो मल्टिप्लाय होणार. ओके सो दिस इज इक्वेशन नंबर 2. नाउ अगेन वी हॅव टू डिफरन्शिएट बिकॉज देयर आर 2 आर्बिट्ररी कॉन्स्टंट. सो इथे परत हा कॉन्स्टंट ऍज इट इज लिहिलं ई रेस टू बी एक्स चा ई रेस टू बी एक्स आणि इनटू परत बी हा एक्स चा कोइफिशियंट. ओके सो फायनल काय ना डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर ई रेस टू bx. ओके नाउ बघा आपण काहीच करू शकत नाही, कुठेच कसली व्हॅल्यू पुट नाही करू शकत. जरी आपण a रेस टू bx जरी पुट केली ते y पुट केली ते y आहे बघा, तरी पण b आपला राहणारच आहे. ओके सो आपल्याला काय करायचं आहे ते बघा, इथे हे इक्वेशन नंबर 3 आहे. नाउ मल्टिप्लाय इक्वेशन 3 बाय y. ओके मल्टिप्लाय इक्वेशन 3 बाय y बघ बोथ साइड फॉर बोथ साइड y नी मल्टिप्लाय करायचं. सो काय येईल y नी मल्टिप्लाय केल्यावर डी स्क्वेअर y इंटू डी स्क्वेअर y अपॉन डी एक्स स्क्वेअर. इथे y नी मल्टिप्लाय करायचं. सो ए बी स्क्वेअर हे ऍज इट इज पुढे. ओके नाउ y ची व्हॅल्यू टाका. इकडे टाकायची गरज नाही बिकॉज आपण तिथे आपल्याला टाकायची गरज नाही, इथे y ची व्हॅल्यू टाका. सो y ची व्हॅल्यू काय बघा a e रेस टू bx अँड देन ही टर्म परत लिहा a b स्क्वेअर e रेस टू bx. ओके आता पुढे कसं सॉल्व्ह करणार बघा. आता बघा y डी स्क्वेअर y अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल टू, आता बघा हा a 2 टाइम्स आहे. सो a स्क्वेअर वी कॅन राईट इनटू. ओके b चा पण स्क्वेअर आहे. सो वी कॅन राईट b स्क्वेअर ऑल्सो. ओके नाउ e रेस टू bx पण 2 टाइम्स टर्म आहे. सो e रेस टू bx ब्रॅकेट स्क्वेअर. ओके सो ह्यालाच आपण जर सिम्प्लिफाय केलं सो डी स्क्वेअर y अपॉन डी एक्स स्क्वेअर. सो आपण असं लिहू शकतो होल ब्रॅकेट स्क्वेअर. ओके इंटू आहे ना, ठीक आहे. नाउ इक्वेशन 2 बघा, इक्वेशन 2 मध्ये a इंटू b इंटू ई रेस टू bx ची व्हॅल्यू काय डीवाय बाय dx. सो ही व्हॅल्यू आपल्याला मिळेल फक्त डीवाय बाय dx चा स्क्वेअर करायचा. ओके सो आता पुढे काय करणार बघा, व्यवस्थित फ्लो मध्ये एक्झाम्पल राईट डाऊन करून घ्या. ही व्हॅल्यू मी का ठेवली बिकॉज ते आपल्याला पुट करायचे आहे. सो पुट व्हॅल्यू ऑफ इक्वेशन 2. ओके सो y d square y upon dx square is equal to, this value will be replaced by dy by dx and bracket square. Okay so final काय येईल आता y d square y upon dx square minus dy by dx bracket square equal to 0. This is your final answer. Okay so व्यवस्थित सॉल्व करा. हे ह्याच टाइपचा अजून एक एक्झाम्पल तुम्हाला देते बघा. अजून एक एक्झाम्पल देते ह्याच टाइपचं. y इज इक्वल टू a रेस टू e रेस टू mx. ओके हे एक सॉल्व करा. त्याच्यानंतर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 2ax इज इक्वल टू 0. ऑर्डर आणि डिग्रीचे नाही एक्स्ट्राचे केले तरी चालतील बिकॉज ते ऑलरेडी आपण सगळ्या टाइपचे घेतलेले आहेत. हे एक सॉल्व करा. त्याच्यानंतर y इज इक्वल टू a cos log x प्लस b sin log x. हे एक सॉल्व करा. जसं आपण
कॉस एक्स आणि ए कॉस एक्स प्लस बी साइन एक्स केलं ना, फक्त लॉग एक्स आय येते, काही अवघड नाही, सेम त्याच वेनी करायचे. सो हे 3 एक्झाम्पल सॉल्व्ह करा. आणि अजून एक जर तुम्हाला जमलं तर वाय जर नाही आलं तर मला सांगा. e raised to 2x plus b into e raised to minus x. ओके, हे एक सॉल्व्ह करा. इथे पण दोनच आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत बघा, 2 ला कन्सिडर करायचं नाही, a आणि b. ओके, सो इथे पण 2 आहेत, इथे ओनली 1 आहे, इथे पण 2 आहेत आणि इथे पण 2 आहे. सो एवढे 4 सॉल्व्ह करा. आणि मी जे सॉल्व्ह करून दिले आहे ते दॅट आर द मोर दॅन इनफ आहे, त्याच्यापेक्षा जास्त काही करायची गरज नाही. आणि ऑर्डर आणि डिग्रीचे पण मी जे सॉल्व्ह केले तेवढे केले तरी भरपूर आहे. ठीक आहे. नाउ नेक्स्ट टाइप जे आपण मोस्ट इम्पॉर्टंट टाइप आहे, त्याला आपल्याला भरपूर टाइम लागणार आहे, 5 to 6 लेक्चर्स. ओके, मेथड्स ऑफ सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ओके, सो ते आपण नेक्स्ट टाइम वी विल स्टार्ट दॅट पॉइंट.